जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना हा लाभ मिळवून देण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित झालेला आहे। काय आहे हा शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी हिताच्या, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, राज्य शासन सेवेतील सेवेतर सेवेत असणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात द्यावयाचे मासिक निवृत्तीवेतन अंशदान, रजावेतन अंशदान या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। याच्यामध्ये असं नमूद केलेलं आहे की शासकीय कर्मचारी क्रियाशील सेवेतर सेवेत असताना त्या संबंधित द्याव्या लागणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या अंशदानाचे दर व रजावेतनाचे अंशदानाचे दर महाराष्ट्र नागरिक सेवा यामध्ये स्वीयेतर सेवा आणि निलंबन, बडतर्फी व सेवामधून काढून टाकणं, पदग्रहण अवधी यांच्या काळातील प्राधान्य नियम 1981च्या परिशिष्ट 4च्या नियम 6 मधील पोटनियम 1 आणि 2 मधील तक्त्यात विहित करण्यात आलेल्या आहेत। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी शासन अधिसूचना वित्त विभाग क्रमांक वेपूर 2019 दिनांक 30/1/2019 नुसार दिनांक 1/1/2016 पासून सुधारित करण्यात आलेले आहेत आणि या वस्तुस्थितीमुळे व त्यानंतर इतर अनेक बदल घडून आल्यानं क्रियाशील सेवेतर सेवा मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या त्या कालावधीकरता द्यावे लागणाऱ्या निवृत्तीवेतनाच्या व रजावेतनाच्या मासिक अंशदानाच्या दरामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता आणि यानुसार आता राज्य शासनानं क्रियाशील सेवेतर सेवा मधील शासकीय कर्मचाऱ्यांच्या संदर्भात मासिक रजावेतन अंशदान व निवृत्तीवेतन अंशदानाच्या परिगणनेसाठी वेतन या संज्ञेचा अर्थ महाराष्ट्र नागरिक सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील नियम 3(12) मध्ये दिलेल्या मूळ वेतनाच्या व्याख्येनुसार असणार आहेत। तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचं क्रियाशील सेवेतर सेवा कालखंडात देय होणारे निवृत्तीवेतनाचे अंशदान महाराष्ट्र नागरिक सेवा नियम 1981च्या परिशिष्ट 4 मधील नियम 6च्या पोटनियम 1 मध्ये देण्यात आलेले आहेत। प्रस्तावनेतील निर्णय दिनांक 1 ऑक्टोबर 1983 नुसार नमूद केलेल्या दरानं कर्मचारी सेवेतर सेवा मध्ये जाताना त्याने धारण करण्यात आलेल्या पदाचे सध्याचे सुधारित वेतन श्रेणीमधील वेतन अथवा सेवेतर सेवा असताना त्याला एखाद्या पदावर प्रपत्र पदोन्नती देण्यात आली असेल तर त्या पदाच्या सुधारित वेतन श्रेणीमध्ये निश्चित करणारे वेतन लक्षात घेऊन त्याप्रमाणे पूर्वीप्रमाणेच परिगणित करण्यात यावेत असे निर्णय देण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर क्रियाशील सेवेतर सेवेमध्ये असताना रजा वेतनापोटी द्यावी लागणारी मासिक अंशदानाचे दर हे महाराष्ट्र राज्य नागरिक सेवा नियम 1981 नुसार सेवेतर सेवामध्ये मिळणाऱ्या वेतनाच्या 11% इतके असणार आहेत। त्याचबरोबर सदरचे आदेश सुधारित वेतन श्रेणी अंमलात आल्याच्या दिनांकापासून म्हणजेच दिनांक 1/1/2016 पासून अंमलात येणार आहेत। मात्र प्रतिनियुक्तीवरील जे कर्मचारी तसे विकल्प देऊन दिनांक 1/1/2016 नंतरही असुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन घेणे सुरू ठेवतील अशांच्या बाबतीत सदरचा आदेश त्यांच्या विकल्पानुसार अंमलात येणार असल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। तसेच दिनांक 1/1/2016 पासून किंवा पूर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवरती होते त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी दिनांक 1/1/2016 पूर्वीपासून जे कर्मचारी प्रतिनियुक्तीवर होते व त्यांच्या प्रतिनियुक्तीचा कालावधी हा दिनांक 1/1/2016च्या पुढेही चालू असणार किंवा वाढवण्यात येणार आहेत। तसेच ज्यांना यापुढे प्रतिनियुक्तीवर पाठवले जाणार आहेत त्या सर्वांच्या बाबत हे आदेश लागू असणार आहेत। या संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी शासन निर्णय वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेला आहे। स्क्रीनवरती आपण पॉज करून हा शासन निर्णय सविस्तर परत वाचू शकताय। तर अशा पद्धतीनं मासिक अंशदान आणि रजा अंशदान हे जे आहे ते मंजूर करण्यासंदर्भातला हा वित्त विभागाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।